आज आपण IT 2.0मध्ये काउंटरवरून ट्रेझरीला कॅश रिक्वेस्ट कशी पाठवायची आणि ती ॲक्नॉलेज कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम काउंटर लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये काउंटर ऑपरेशनला जायचे. काउंटर ऑपरेशन केल्यानंतर रिक्वेस्ट कॅश ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचे. यामध्ये रिक्वेस्ट कॅश फ्रॉम ट्रेझरीला सिलेक्ट करायचे. त्यामध्ये रिक्वेस्ट टाईप कॅश सिलेक्ट करून इथं तुम्हाला किती अमाऊंट रिक्वेस्ट करायची ती अमाऊंट टाईप करायची आणि त्यानंतर सबमिट रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली असा ग्रीनमध्ये मेसेज येईल. त्यानंतर ट्रेझरीला लॉग इन झाल्यानंतर ट्रेझरर त्यांच्या ट्रेझरीच्या ऑप्शनमध्ये जातील आणि ट्रेझरीच्या ऑप्शनमध्ये कॅश रिक्वेस्ट स्टेटसमध्ये प्रोसेसमध्ये 1 दिसेल, त्या प्रोसेसला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तिथं कोणत्या काउंटरकडून कॅश आलेली आहे, अमाऊंट किती आहे त्याची डिटेल यामध्ये दिसेल. त्यामध्ये ॲक्शनमध्ये तुम्हाला ॲप्रूव्ह आणि रिजेक्ट 2 ऑप्शन आहेत. ॲप्रूव्ह केल्यानंतर इथं आपल्याला डिनॉमिनेशन टाकायचे आहेत. इथं सर्व प्रकारचे डिनॉमिनेशन दिसतील. 500चं डिनॉमिनेशन दिसण्यासाठी तुम्हाला रोमध्ये खाली रो वाढवायच्यात आणि यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेशन टाकायचे किती रुपये तुम्ही अमाऊंट ट्रेझरर पाठवतो आहे, तर ट्रेझरर ते अमाऊंट टाकेल. वर रिक्वेस्ट व्हॅल्यू आणि खाली टोटल अमाऊंट या दोन्ही सेम असल्या पाहिजेत. त्यानंतर सबमिट करायचं आहे. एक कन्फर्मेशनचा मेसेज येईल की प्रोसेस करायचे का, तर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ट्रेझररनं कन्फर्म केल्यानंतर ही कॅश आहे ती काउंटरला जाईल. त्यानंतर काउंटरनं कॅश ॲक्नॉलेज करण्यासाठी परत आपल्याला सेम ऑप्शनमध्ये बुकिंग सोल्युशनमध्ये जायचं आहे. त्यामध्ये काउंटर ऑपरेशन आणि जिथून कॅश रिक्वेस्ट केली तिथूनच ॲक्नॉलेज करायची. रिक्वेस्ट कॅश तिथं ऑप्शन्स आहेत बघा, कॅश रिक्वेस्ट पेंडिंग विथ ट्रेझरी, यामध्ये काही दाखवणार नाही कारण की कॅश अप्रूव्ह केलेली आहे. कॅश रिक्वेस्ट स्टेटसमध्ये दिसेल की कॅश अप्रूव्ह केली का नाही, स्टेटसमध्ये अप्रूव्ड बाय ट्रेझरर येईल. जे चौथं ऑप्शन आहे कॅश ॲक्नॉलेज कॅश रिसिव्ड फ्रॉम ट्रेझरी, त्याला क्लिक केल्यानंतर व्ह्यूचं बटन आहे, तिथं त्याची जी डिटेल आहे ती पूर्ण कॅशची डिटेल दिसेल आणि त्याच्याच बाजूला जे ग्रीन कलरचं साईन आहे त्याला क्लिक केल्यानंतर ती कॅश तुमच्याकडे ॲक्नॉलेज होईल आणि असा मेसेज येईल. ही कॅश दिसण्यासाठी तुम्हाला वॉलेट पाहण्यासाठी होमवर जायचं आहे आणि त्यानंतर जे रुपीजचं साईन आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुमचे जे वॉलेट बॅलन्स आहे यामध्ये बुकिंगच्या अमाऊंटला तुम्हाला ती कॅश दिसेल.